माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य देवराव भोंगले यांनी प्रश्नाद्वारे 3 प्रकरणांचा या ठिकाणी उल्लेख केला आहे। त्या ठिकाणी 15/9/2025 रोजी ज्योती हे जो ठिकाण आहे हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या परंतु त्या ठिकाणी तेलंगणाच्या सीमेलगत आहे। आता त्यांनी एक वक्तव्यात सांगितलं की 15/9/25 ला जी घटना घडली की कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना लावारिस लाकडं सापडली, त्यांना संशय कुठेतरी अधिकाऱ्याचा त्या घटकांशी संबंध आहे, याबाबत पुनर्चौकशी केली जाईल। जरा मला लेट मी उत्तर। दुसरी घटना आहे की पिकअप व्हॅन त्या ठिकाणी बॅरिकेड तोडून गेली, त्या अनुषंगाने त्यांनी म्हटले की पिकअप व्हॅन बॅरिकेड तोडते म्हणजे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे। मी ब्रीफिंगच्या वेळेला अधिकाऱ्याने सांगितलं की जर तुम्ही तात्पुरता अस्थायी तपासणी नाका ठेवला असेल तो अस्थायी ठेवण्याची मला गरज काय भासली, तो स्थायी ठेवा। आणि माननीय देवराव भोंगले यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील। अस्थायी जी चौकी आहे ती पूर्ण स्थायी केली जाईल। आणि ज्या तिसऱ्याचा त्यांनी उल्लेख केला आहे की त्यामध्ये बाकी एका 2 इस्मांना पकडले आणि त्यांना न्यायदंडाधिकारी राजुरा यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे। आता त्या ठिकाणी सीडीआर तपासून त्या गुन्हेगारांचे कोणाकोणाशी संबंध आहेत याचा तपास करून माननीय सदस्य देवराव भोंगले यांनी सांगितल्याप्रमाणे या 3 प्रकरणामध्ये त्यांना संशय तर 3 प्रकाराचा पुन्हा तपास करू आणि जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या वन संपदेचा नाश होणार नाही याची आपण काळजी घेऊ।